आणि आता राज्याच्या कॅबिनेट बैठकीबाबत काही महत्त्वाची बातमी आहे। राज्याच्या मागच्या 3 कॅबिनेट बैठकींमध्ये निर्णयाचा पाऊस पडल्याचं दिसतंय। तब्बल 73 निर्णय हे केवळ मागच्या 3 कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले आहेत। आजच्या कॅबिनेट बैठकीत तर तब्बल 38 निर्णय घेण्यात आलेले आहेत। काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत कॅबिनेटमध्ये। मात्र गेल्या 3 बैठकांमध्ये तब्बल 73 निर्णय घेण्यात आलेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, मागच्या 3 बैठका आणि त्यामध्ये तब्बल 73 निर्णय, सरकारकडून निवडणुकांपूर्वी हा निर्णयांचा धडाका दिसतोय। कधीही महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागेल अशी परिस्थिती आहे आणि अशा वेळेस महायुती सरकारला जास्तीत जास्त समाजा किंवा मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न म्हणून निर्णयांचा पाऊस पडतोय। जवळपास 73 निर्णय मागील 3 कॅबिनेटमध्ये घेतल्याचं दिसून येतं। आजच्या कॅबिनेटमध्ये जवळपास 38 निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ नियुक्ती करणं, सारथी बार्टीच्या धर्तीवर वेगवेगळ्या इतर समाजांसाठी त्याच्या सक्षम संस्था निर्माण करणं, अशा स्वरूपाचे जे निर्णय आहेत ते त्याचा बहुतेक समाजावर, मतदारांवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय आणि असेच निर्णय घेण्याकडे सरकारचा ओढा सुद्धा दिसून येतोय। आपण पाहिलं तर या गेल्या 3 आठवड्यामध्ये 3 कॅबिनेट बैठका झाल्या आहेत आणि जवळपास प्रत्येक कॅबिनेटमध्ये सरासरी 35 निर्णय घेतल्याचं दिसून येतं। याचा अर्थ राज्य सरकार शेवटच्या टायमिंगला 2020 खेळतंय आणि त्याच्या 2020चा परिणाम मतदारांवर अधिक व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसून येते। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।